नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त त्यांचा खास आवडीचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू बनवणार आहोत। बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घालून घेणार आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याला लाल कलर येईल इथपर्यंत आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। पीठ छान लालसर भाजल्या गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे। बेसन आणि साजूक तूप एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला भाजून घ्यायचं आहे। जास्तही भाजायचं नाही, नाहीतर लाडू कडू लागू शकतात। 2 मिनिट आपण हे सगळं भाजून घेणार आहोत। आता यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ भाजून तयार आहे। याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर हे मिश्रण गार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पिठी साखर घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे परत एकदा याला हाताने एकजीव करायचं आणि पिठी साखर घातल्यामुळे मिश्रण अजून कोरडं होतं। अशा प्रकारे मी सगळं एकजीव करून घेत आहे। आता हे मिश्रण लाडू वळवण्यासाठी तयार आहे। तर मी आता छोटे छोटे लाडू वळवून घेणार आहे। साइडलाच मी बदामाचे काप सुद्धा करून घेतलेले आहे। लाडू वळवताना हे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर मस्त असा छोट्या आकारामध्ये मी लाडू वळवून घेतलेला आहे आणि राहिलेले लाडू मी आता सगळे वळवून घेणार आहे। तर तयार आहे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू। तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे, जो म्हणजे बेसनाचा लाडू आहे आणि मस्त असा बनलेला आहे। तर तुम्ही सुद्धा येत्या 10 एप्रिलला त्यांचा प्रगट दिन आहे, तर त्या दिवशी तुम्ही नक्की बनवा। ही रेसिपी खूप सोपी आहे, सगळ्यांना जमेल अशीच आहे। प्रमाण सुद्धा मी व्यवस्थित दिलेलं आहे आणि त्याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार। तर अशा पद्धतीने नक्की हे लाडू बनवून बघा, खूप छान होतात। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।